नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. स्वरयज्ञ स्पर्धेसाठी इथे आता जगन्नाथच जज असतो आणि मग त्याच्यानंतर त्यांचं असं ठरतं, चिठ्ठीमध्ये ज्या दोघांचं नाव येईल त्यांनी दोघांनी एकत्र येऊन गाणं गायचं. आणि मग त्याच गोष्टीमुळे भैरवी, तारा सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. सारंग, सोम हे सगळेच तिथे स्पर्धेसाठी उपस्थित असतात. मग आता त्याच्यानंतर जगन्नाथला एक चिठ्ठी उचलायला लावली जाते. जगन्नाथ आता चिठ्ठी उचलतो आणि त्याच्यामध्ये जे दोघा जणांचं नाव येतं ते दोघं जणी स्टेजवरती येऊन गाणं गाऊ लागतात. मग त्याच्यानंतर ते आता जगन्नाथच्या पाया पडतात आणि गाणं गायला सुरुवात करतात. पण मात्र आता इथे जगन्नाथ चेअरवरती बसायला येत असतो, पण मात्र तो सारंगकडे एक असं टार्गेट असल्यासारखं बघतो आणि सारंगला सुद्धा जगन्नाथचा राग आलेला असतो, म्हणून तो रागातच जगन्नाथकडे पाहतो. इथे आता मग त्याच्यानंतर ते दोघेही स्टेजवरती गाणं गात असतात आणि सगळेच प्रेक्षक त्यांच्या दोघांचंही गाणं ऐकत असतात. इकडे त्यांचं गाणं पाहून ताराला तर फुल घाम फुटलेला असतो आणि भैरवीसुद्धा शांतच असते. इकडे दुसरीकडे सावली तर त्या स्क्रीनवरनं सर्व काही तिथे स्टेजवरती काय काय घडतंय हा सर्व प्रकार पाहत असते. सावलीला सुद्धा स्टेजवरती नेमकं काय चाललंय, ते दोघं कशा पद्धतीने गाणं गातात याचं ती सर्व काही निरीक्षण करून पाहत असते. आणि जजमध्ये सुद्धा त्यांच्या गाण्याला घेऊन इथे चर्चा सुरू होत असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अस्मी आता कोणाला तरी भेटण्यासाठी आलेली असते, कारण त्या बाईने अस्मीला लोकेशन सेंड केलेलं असतं आणि भेटण्यासाठी बोलवलेलं असतं. पण मात्र ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तर ती जयंती असते. आणि मग त्याच्यानंतर जयंतीने तिच्या डोक्यावरती पदर घेतलेला असतो, त्याच्यामुळे अस्मीला जयंती ओळखतच नाही. जयंती आता इथे अस्मी समोर येऊन उभी सुद्धा राहते आणि अस्मी विचारत असते, कोण आहेस बाई तू? जयंती आता म्हणू लागते, तुम्हाला जी पाहिजे ना तीच मी आहे, म्हणजे तुम्ही ज्याला भेटायला बोलवलं ना तीच आहे मी. आणि मग त्याच्यानंतर अस्मीने तर ओळखलेलं असतं की हे जयंतीचे म्हणून. आणि मग आता अस्मी लगेच म्हणते की तू जयंती आहेस, आणि लगेच ती आता डोक्यावरचा पदर काढून टाकते. जयंती आता म्हणत असते, आपलं हे सिक्रेट मिशन सुरू आहे ना, म्हणून अशी सिक्रेट आले. आणि मग आता इथे जयंती फालतूच गोष्टी जरा जास्त बोलायला लागलेली असते. तेव्हा आता अस्मी आता म्हणू लागते, मी सावलीकडनं तुमचा नंबर घेतला, मला ऐश्वर्या मॅडमनी तुमच्याबरोबर बोलायला सांगितलंय आणि म्हणून मी इथे आली आहे. मला तुम्हाला काहीतरी विचारायला सांगितलंय. मग आता याच्यावरती जयंती म्हणते, एकदम करेक्ट माणसाकडे आलाय बघा तुम्ही, विचारा पटकन, असं घडाघडा बोलून टाकते सगळं. आणि मग त्याच्यानंतर अस्मी विचारू लागते की मला एक सांगा, सावली आणि भैरवीचं नेमकं काय सिक्रेट आहे? म्हणजे त्या भैरवीचं नेमकं सावली वाचून काय अडलेलं असतं की ती तिच्याशिवाय एक काम सुद्धा नाही करत? म्हणजे त्या भैरवीचा सावलीच हवी असा अट्टहास का? मग आता जयंतीला सर्व काही प्रकार माहीतच असतो, पण मात्र आता जयंती इथे शांतपणे अस्मीचं बोलणं ऐकून घेते. म्हणजे मग जयंती पैशाच्या अभावामध्ये सर्व काही खरं सांगून टाकेल का? आणि मग त्याच्यानंतर जयंती लगेच बोलते, तुमच्याकडे ना डोकेलिटी आहे, तुम्ही ना एकदम करेक्ट असा प्रश्न मला विचारलाय. आता मग इथे जयंतीला पैशाबद्दल डायरेक्ट बोलता येत नसतं, म्हणून ती म्हणू लागते, तुम्हाला असं नाही वाटत का की जरा तापमान जरा जास्तच आहे? सकाळपासून माझ्या पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाही आहे बघा. जयंती म्हणू लागते, तुम्ही प्रश्न तर मला विचारलाय, पण मात्र जेव्हा माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे, तुम्ही मला असा प्रश्न विचारलाय, तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचं असं उत्तर कसं द्यावं बरं? जयंती आता फक्त आता अस्मीकडनं काही नाही ते फक्त मागून घेत असते. आणि मग जयंती म्हणू लागते, हे पिझ्झा वगैरे ना काहीतरी मागवा. आणि आता इथे जयंतीचा स्वतः फायदा होतोय, म्हणजे तिच्या हातामध्ये असा स्वतः चान्स आलाय तर ती सोडणार थोडी आहे. अस्मी म्हणत असते, आता हे कुठनं मागू? आता जयंती तर अस्मीच्या पुढची. जयंती लगेच बोलू लागते, ऑनलाईन ना सगळं येतं, लोकेशन तर मी तुम्हाला पाठवलंयच ना, मागवा. तुम्ही ना एक काम करा, हा ना उकाळा लईच आहे, आता तोपर्यंत पिझ्झा येतोय तेव्हा उन्हात बसूस्तवर गाडीत बसू का जरा तुमच्या एसीत? जयंतीचं हे वागणं अस्मीला तर जराही पटत नसतं. आणि मग जयंती आता दरवाजा उघडून मस्तपैकी गाडीत बसते आणि अस्मीला म्हणू लागते की तुझ्या गाडीचा ना रंग लय मस्त आहे. आणि मग आता इथे जयंती म्हणत असते, मागव की लवकर पिझ्झा. अस्मी फक्त जयंती जे काय बोलते ते फक्त टॉलरेट करून घेत असते, कारण याच्यामध्ये अस्मीचाच फायदा असतो. आणि अस्मीला फक्त भैरवीचं आणि सावलीचं नेमकं कनेक्शन काय हेच आता जयंतीकडनं समजणार असतं. आणि मग त्याच्यानंतर इकडे स्पर्धेमध्ये आता त्यांचं गाणं झाल्यानंतर त्यांचं गाणं खूप अप्रतिम झालेलं असतं. मग आता त्याच्यानंतर ते जज सांगतात, आता पुढील जोडीची अनाऊन्समेंट केली जाईल आणि त्यांना गाणंसुद्धा सांगितलं जाईल.
आणि मग त्याचप्रमाणे इथे आता मग त्याच्यानंतर लगेच सोहमकडे येतात आणि आयोजक म्हणून त्याला चिठ्ठी उचलायला लावतात. तारा तर खूप घाबरलेली असते, पण त्याच्या दुप्पट टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे सावलीला. मग आता त्याच्यानंतर सोहम अनाऊन्स करतो की पिंकू म्हात्रे आणि तारा वझे. आता तारा तर खूप घाबरते. सावली सुद्धा खूप गोंधळून गेलेली असते, पण मात्र सावलीला न घाबरता ही सिच्युएशन हँडल करून तिला गाणं गायचं असतं. भैरवीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर तो पिंकू शेट म्हात्रे तर फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. आणि मग आता सोहम त्यांना त्यांचं गाणं सांगतो, तर ते गाणं असतं की परफ्यूम तुझा फिरतीचा. सावली त्या गाण्याबद्दल खूप बारकाईने असा विचार करू लागते, कारण की असं गाणं सावलीला माहीतच नसतं. मग त्याच्यामुळे भैरवी लगेच घाईतच तिकडनं उठते आणि मग लगेच इकडे सावलीकडे येते. तारा आणि तो पिंकू शेट म्हात्रे दोघेही इथे स्टेजवरती आलेले असतात. आणि मग आता त्याच्यानंतर सोहम इथे ताराला खुणावून आता ऑल द बेस्ट असं सांगतो आणि तारासुद्धा त्याला एक स्माईल देते. सावली तर गाणं ऐकता खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि भैरवी लगेच इथे सावलीकडे येते. भैरवीने आत्ताच्या गाण्याचे लिरिक्स सावलीला आणून दिलेले असतात आणि मग त्याच्यामुळे सावलीचं टेन्शन जरा हलकं होतं. भैरवी सांगत असते गाणं आपल्या टाईपचं नाहीये, पण मात्र तरीसुद्धा घे तू सांभाळून, थोडंसं फिल्मीस टाईपचं गाणं आहे. गाशील ना व्यवस्थित, हे गाणं ना गाजलंच पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि आता इथे सावली खूप घाबरलेली असते, पण मात्र आता त्याच्यानंतर सावलीला गाणं तर इथे स्टेजवरती गायचंच असतं. मागे पडद्याच्या उभं राहून का होईना, पण मात्र इथे सावलीचीच मेहनत असते. तारा फक्त स्टेजवरती तिचे थोबाड हलवणार असते आणि मग सावली आता स्क्रीनच्या एका बाजूला त्या गाण्याचे लिरिक ठेवते आणि गाणं नीट असं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. हा पिंकू शेट मात्र स्टेजवरती येऊन जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करत असतो. आणि मग आता याच्यानंतर भैरवीसुद्धा तिथे येऊन बसते. जगन्नाथसुद्धा सर्व काही बारकाईने पाहत असतो. भैरवी आता म्हणू लागते, अरे बापरे, याच्या थोबाडाकडे बघून मला असं नाही वाटत की गाण्याचा आणि याचा काही दूरवरती संबंध असेल. आणि भैरवी आता विचार करू लागते की नेमकं काय गाणार असेल हा, कारण तो पिंकू शेट मात्र खरंच दिसत असा असतो की त्याला खरंच गाणं येत असेल याच्यावरती सुद्धा शंका असते. आणि मग आता त्या पिंकू शेटकडे पाहिल्यानंतर इथे आता भैरवी लगेच त्याला खुणावून त्याच्याजवळ बोलवून घेते आणि आता सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. भैरवी आता म्हणू लागते, तारा वझे तुझ्यासोबत गाणार आहे, लक्षात ठेवायचा. गातानी तिला कुठेही अडकवू नकोस. मग आता तो लगेच मुकाट्याने नाही नाही असं म्हणतो. जगन्नाथ आणि तारा हे दोघे सुद्धा भैरवी आणि त्या पिंकू शेटकडे बघत असतात. सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो की नेमकं ही भैरवी त्याच्याबरोबर बोलत का असेल. भैरवी सांगत असते, कुठेही अडकू नको, म्हणजे तारा तुला व्यवस्थित सांभाळून तर घेईलच, तर तू सुद्धा ही सिच्युएशन व्यवस्थित निभावून घे. तर तो आता हो हो बोलत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती घाबरल्यासारखं तो नक्कीच वाटत असतो. आणि मग त्याच्यानंतर भैरवी म्हणू लागते, हवं तर ना तू असं समज की तारा वझे तुझ्याबरोबर गाऊन तुझ्याबरोबर उपकार करतीये. तुला आता ऑल द बेस्ट, मस्तपैकी छान गा. आणि मग लगेच तो शांतपणे भैरवीचं बोलणं ऐकल्यानंतर लगेच इकडे तारासमोर स्टेजवरती येऊन उभा राहतो. इथे सावली तर खूप घाबरून गेलेली असते, कारण आता सावलीला ते गाणं स्वतः गायचं असतं. सावली आता विठुरायाला विनंती करते की विठुराया, मला ही सिच्युएशन हँडल करण्याचं बळ दे. आणि मग पाया पडून लगेच इथे गाण्याला सुरुवात करते. स्टेजवरती इथे तारा सारखं तिचं तोंड हलवत असते आणि इथे सावली गाणं गात असते. आता तो पिंकू शेट मात्र तो जो असतो तो सुद्धा खूप सुंदर असं गाणं गात असतो, कारण त्याच्या तोंडावरनं वाटतंय तेवढं तो दिसत नाहीये. त्याचा आवाज खरंच खूप मंजूळ आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या दोघांचंही गाणं सुरू असताना सगळेच आता शांतपणे बघत असतात. पण मात्र आता हा पिंकू शेट साराच्या आजूबाजूला गिरक्या घेऊन गाणं गात असतो आणि ते पाहता सोमला खूप जेलस असं फील होत असतं. तारासुद्धा खूप कन्फ्यूज असते, पण मात्र आता ताराचा गाण्याचा आवाज येत नाही हे मात्र त्या पिंकू शेटला समजलेलं असतं आणि तो असं आश्चर्याने ताराकडे पाहत असतो. भैरवीसुद्धा ते सगळं बघत असते आणि त्याचं हे वागणं भैरवीला कळतं. भैरवी स्वतःशीच म्हणते, हा पिंकू शेट असा का वागतोय. आणि मग सोम तर खूप जेलस असा फील करत असतो आणि डायरेक्ट त्या पिंकू शेटकडे जाऊ लागतो. पण मात्र आता बबलू लगेच सोमला शांत करतो आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या दोघांचंही गाणं होतं. सावली इकडे गाणं तर गायलीच असते आणि मग त्याच्यानंतर सगळेच गाणं खूप सुंदर झालं म्हणून टाळ्या वाजवायला लागलेले असतात. आणि मग कुठे सावली एवढी सुंदर गाणं गायली आहे म्हटल्यानंतर तिला धीर आलेला असतो आणि मग त्याच्यानंतर ती विठुरायाचे परत आशीर्वाद घेते. भैरवी इथे स्टेजवरती येते आणि ताराला म्हणते की तारा, खरंच खूप सुंदर गायलीस. आणि त्या पिंकू शेटला विचारते की तुझं नाव काय. तर तो लगेच बडबड करत म्हणू लागतो की माझं नाव पिंकू शेट म्हात्रे, ते मी डोंबिवलीला असतो ना, ते ना सकाळी मावऱ्याचा काटा माझ्या घशात अडकला. तो आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच भैरवी त्याला शांत करत म्हणते की हो हो, आलं माझं लक्षात. पण मात्र तो आता इथे ताराकडे बघत असतो.
आणि मग आता ताराचं लक्ष तर फक्त इथे सोहमकडेच असतं आणि सोहमसुद्धा फक्त एकटक ताराकडे बघत असतो. भैरवी आता म्हणू लागते, "तू ना तारा वजेबरोबर गायलायस. फिनालयला तर तू नक्कीच जाशील. पण मात्र फिनालयाला गेल्यानंतर तारा वजेबरोबर गाऊन तू हरला तर मग वाईट वाटून नको घेऊ." आणि मग त्याच्यानंतर गेल्यानंतर आपण नेमकं कोणाबरोबर हरलोय, कोणाबरोबर आपण कॉम्पिटिशन केली, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मग आता तारा आणि भैरवी दोघीही तिकडनं निघून जातात. तिथे अँकर आलेला असतो आणि मग नेमकं भैरवी काय बोलली ह्या त्या पिंकू शेटला समजतच नाही. आता पिंकू शेट लगेच त्या अँकरला म्हणू लागतो, ही काहीतरी बोलली, पण मात्र काय बोलली हे आपल्याला कळलंच नाही. बहुतेक मला असं वाटतंय की माझ्या कानावरती मावरेची जाळी गेली असन. तो कोकणी असल्यामुळे सगळं फक्त कोकणी स्टाईलमध्येच बोलत असतो. आणि मग त्याच्यानंतर तो सांगत असतो, पण माझ्या डोळ्यावरती ना चांदण्याचा असा रख्ख प्रकाश पडलाय. पण ती तारा वजे लईच भारी आहे. आणि मग त्याच्यानंतर तो लगेच एवढं बोलून तिकडनं निघून जातो. आणि या पिंकू शेट मात्र तर हा कोकणी असल्यामुळे तो जरा वेड्यासारखे चाळेच करत असतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ही जयंती बका बका पिझ्झा खात असते. असं मी आता वैतागात विचारते, तुम्ही आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्याल का? जयंती लगेच म्हणते, कोणत्या प्रश्नाचं? तर मग अस्मी म्हणू लागते, काय वेड्यासारखं करताय? मी तुम्हाला विचारलं होतं ना की सावली नेमकं भैरवीसाठी का काम करते. अजून काही जयंतीची भूक मात्र काय मिटलेली नसते. जयंती आता बोलू लागते, कसं आहे ना अस्मी मॅडम, मी तुम्हाला भेटायला तयार झाले, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला पिझ्झा खाऊ घातलात. आणि मग आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे म्हटल्यानंतर मला आणखी काय पाहिजे? मगाशी मी गाडीत बसले होते ना, तेव्हा त्या मागच्या सीटवरती मी कसला तरी बॉक्स बघितला होता आणि मला माहिती आहे की तो बॉक्स माझ्यासाठी, घेऊ का मी? असं मी लगेच वैतागत म्हणते, हो घ्या एका परचा. आणि मग त्याच्यानंतर जयंती त्या बॉक्सचा पूर्ण कवटाळून बसते. अस्मी म्हणू लागते, आता तरी तुम्ही सांगाल ना? मग जयंती म्हणू लागते की हो सांगते. जयंती आता म्हणू लागते, बरोबर विचारलं तुम्ही अस्मी मॅडम. आता माझं लग्न झाल्यानंतर मला असा प्रश्न पडायचा की सावलीच्या बाबतीमध्ये एवढा मोठा प्रश्न मला अजून कोणी कसा नाही विचारला. त्या मेंदळीच्या घरामध्ये ती लग्न करून गेली तरी सुद्धा कोणाला अजून कसा हा प्रश्न नाही पडला, पण मात्र तुम्हाला मात्र नक्की पडला. कारण सांगू का? कारण तुम्ही हुशार आहात. तुम्हाला बरोबर कळतं की नेमकं कुठे पाणी मुरतंय ते. मी सांगते तुम्हाला की ती सावली त्या भैरवीसाठी एवढी का महत्वाची आहे. पण जेव्हा आता तुम्ही हे सत्य ऐकाल ना, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल, तुमच्या डोक्यावरचं आभाळ हादरल आणि प्रलय येईल. आता हे जयंतीचं बोलण्या पाहता अस्मी तर खूप घाबरून गेलेली असते. तिला सुद्धा खूप एक्साइटमेंट असते की नेमकं हे सत्य काय असेल. जयंती आता पुढे सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, त्या तारा मॅडमचं गाणं आमच्या सावलीशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण आता असं आहे की ते मला सुद्धा नाही माहिती. आणि जयंती लगेच मोठ्या मोठ्याने दाताड काढत हसायला लागते. आणि आता इथे अस्मीला तर खूप एक्साइटमेंट असते, पण मात्र अस्मी भयंकर चिडते. अस्मी चिडते आणि जयंतीवरती खेकसत म्हणते, काय बिंडोक बाईच ग तू, लबाड नाही तर. आणि मग त्याच्यानंतर इथे जयंती सांगते की जो बोलतो ना तोच असतो. ती आता जयंती ती पेटी घेते आणि मग हसतच दाताड काढतच तिकडनं निघून जाते. इथे जयंतीचा फायदा तर खूप झालेला असतो. आयता पिझ्झा देखील मिळालेला असतो आणि तो बॉक्स देखील. आणि मग त्याच्यानंतर इथे कार्यक्रमामध्ये जज सांगू लागतात, सर्वांचे गाणे अतिशय उत्तम झालेले आहेत. आपण रूपम कॉस्मेटिकचे CEO सारंग मेहेंदळे आणि म्युझिक इंडस्ट्रीचे आता सोहम मेहेंदळे यांना स्टेजवरती बोलूयात. मग आता त्याच्यानंतर सोहम आणि सारंग हे दोघेही लगेच स्टेजवरती येतात. तारा आणि भैरवीसुद्धा तो सगळा कार्यक्रम पाहत असतात आणि सावलीसुद्धा शांत होऊन तिथे कार्यक्रम पाहण्यासाठी येऊन बसलेली असते. सारंगच्या हातामध्ये माईक दिला जातो आणि सारंग बोलू लागतो, निकालाच्या वेळी आपण बोलणं म्हणजे कसं असतं माहिती का? स्पर्धकांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय की नका बोलू, पहिल्यांदा निकाल जाहीर करा. मी नाही बोलत काही, मी माझ्या भावाच्या हातामध्ये माईक सोपवतो, तो निकाल जाहीर करेल. सोहम आता माईक घेतो आणि मग तो पुढे सांगू लागतो की निकाल असा आहे. आणि सर्व स्पर्धक खूप घाबरून गेलेले असतात. इथे तारापेक्षाही जास्त टेन्शन हे सावलीला आलेलं असतं. सोहम आता एक एक करत रिझल्ट जाहीर करत असतो. त्याच्यामध्ये एक एक करत सर्व गायकांची नावं येत असतात आणि सर्व उत्तीर्ण झाले म्हटल्यानंतर त्यांना खूप आनंद होत असतो. पण त्याच्यामध्ये ताराचं नाव काय आलेलं नसतं, म्हणून भैरवीला खूप टेन्शन येतं. आता इथे सावली आणि तारा दोघी आश्चर्याने तो सगळा प्रकार पाहत असतात. पण शेवटी का होईना पण मात्र ताराचं नाव येतं. हे ऐकल्यानंतर सगळे जोरदार टाळ्या वाजवायला लागतात. सोमला, सावलीला, ताराला, भैरवीला यांच्या सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. आणि मग आता त्याच्यानंतर आता हा पिंकू शेट मात्र ताराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो. पण मात्र भैरवीमध्ये येते आणि म्हणू लागते, मी तुला काय म्हणालो होतं की ताराच्या जीवावरती तू ग्रँड फिनालेलाच तर पोचशीलच, आलास की नाही बघ मग. आणि मग त्याच्यानंतर इथे भैरवी लगेच ताराला तिकडनं घेऊन जाते आणि या पिंकू शेट
आणि म्हात्रेला नेमकं भैरवी असं बारीक असं काय बोलले हे मात्र कळालेलं नसतं. आणि मग त्याच्यानंतर सावली इथे घरी असते. तिचा आता त्याच्यानंतर तो प्रॅक्टिस का माईक वगैरे काय असतो तो बाहेर काढते, पिशवीमध्ये घालते. आणि मग त्याच्यानंतर विठुरायाकडे विठुरायाला सांगू लागते की विठुराया, उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि तारा मॅडमसाठी जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मला याची खूप अशी तयारी करावी लागेल. नेहमीप्रमाणे इथे सुद्धा माझी साथ दे. आणि मग सावली विठुरायाचे आशीर्वाद घेते आणि मग पुढे प्रॅक्टिससाठी निघून जाते. त्याच्यानंतर इथे बबलू, सोम, सारंग हे सगळेच बोलत असतात. सारंग म्हणू लागतो, अरे वा, काय ऑर्गनाईज केलंस रे तू. साधं मला पाणीसुद्धा नाही तू विचारलंस, साधं चहा कॉफीसुद्धा नाही विचारली. लगेच पुढे बबलू म्हणू लागतो, मला साधं खायलासुद्धा नाही दिलं. सारंग बोलत असतो, ते जजेस म्हणत होते की आम्हाला काही खायला मिळेल का, तर त्यांना साधं खायलासुद्धा नाही दिलं. बबलू आणि सारंग हे दोघेही फुल सोमची फिल्डिंग घेत असतात. पण मात्र तेवढ्यात आता तिकडनं अस्मी येते आणि ती त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते. सारंग सोमला मारत असतो, तर मग अस्मी म्हणते, कशाला मारताय बिचारा, किती नाजूक आहे. मग आता बबलू विचारतो, तुम्हाला कसं काय कळलं. अस्मी आता म्हणू लागते, असं कसं, एकेकाच्या चेहऱ्यावरनं कळतं ना. सोम आता म्हणत असतो, फेस रिडिंग कळतं का तुला, एक काम कर मग माझा चेहरा वाचून सांग बरं नेमकं काय चाललंय. आणि मग अस्मी पुढे बोलणार तेवढ्यात लगेच सोम म्हणतो, मूर्ख लिहिलंय तुझ्या चेहऱ्यावरती. आणि आता ते तिघेही सोमला चिडवत त्याची फुल मज्जा घेऊन हसत असतात. सारंग म्हणत असतो, तू ना नाजूक आहेस आमची. तेवढ्यात लगेच तिकडनं तिलोत्तमा आणि ऐश्वर्या दोघी आलेल्या असतात. त्या मागणं सोमचं बोलणं ऐकत असतात. सोम आता म्हणू लागतो की नाजूक नाही म्हणायचा, जिमला जातो मी. आणि मग त्याच्यानंतर इथे सारंग आता चिमटा घेतो, तर सोम लगेच उडायला लागतो. आणि सारंग म्हणतो, अरे वा, तूच तर म्हणाला ना जिमला जातोयस. सगळेच हसत असतात. तर मग आता इथे सोमचं लक्ष तिलोत्तमाकडे जातं आणि सोम लगेच म्हणतो, हा मॉम सॉरी, बस ना. आणि मग सोम तिलोत्तमाला बसायला सांगतो. तिलोत्तमा हसत बोलू लागते, अरे मला तुम्हा सगळ्यांना असं हसताना खेळताना बघून ना खूप बरं वाटलं. मला माझं घर असंच आनंदात हवं आहे. सोम म्हणत असतो, मॉम तू यायला पाहिजे होतं, तुला खूप मिस केलं. पण मात्र तिलोत्तमा म्हणत असते, इट्स ओके, तू होतास, सारंग होता ना तिथे. ऐश्वर्याला बोर्ड मीटिंगसाठी प्रेझेंट राहणं खूप गरजेचं होतं, आम्ही उद्या नक्की येऊ. आणि मग त्याच्यानंतर सोमसुद्धा चालेल असं बोलतो. पण मात्र तेवढ्यात तिकडनं सावली प्रॅक्टिससाठी चाललेली असते. सारंग लगेच इथे सावलीला थांबवतो आणि विचारतो, सावली काय गं, कुठे चालली आहेस. सावली तिला तर आता याच्यावरती काय उत्तर द्यावं तिला काहीच समजत नसतं आणि ती पूर्ण गोंधळून गेलेली असते. सारंग म्हणत असतो, काय गं कुठे चालली, सकाळीसुद्धा तू भेटून नाही गेलीस. अगं तुझी टीम जिंकतीये, तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सारंग सावलीला कॉंग्रॅच्युलेशन्स असं विश करत असतो. पुढे आता विचारतो की सावली काय झालं. पण मात्र सावली उद्याच्या गोष्टीला घेऊन आणि आत्ता गाण्याचं घेऊन खूप टेन्शनमध्ये असते. सारंग विचारतो, सावली काय झालंय का. तर मग आता सावली घाबरत सांगते, नाही नाही तसं नाही आहे, उद्या फायनल आहे ना म्हणून जरा मी गडबडीत होते. आता त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते, ते फिनाले वगैरे सगळं ठीक आहे, पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुझा भाऊ आता या घरामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे भांडी आणि जेवण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आता मग त्याच्यानंतर सारंग बोलतो की सावलीला कोणीही काम नाही सांगायचं, तिला तिचं काम व्यवस्थित करू दे. आणि मग आता ऐश्वर्या तर याच्यावरती शांत राहिलेली असते. पण मात्र सारंग असं बोललाय हे पाहता सावलीला खूप बरं वाटतं. आणि मग आता इथे बबलू बोलू लागतो, आणि भांडी घासायची झाली तर अस्मिताई घासेल, एक दिवसाने कुठे हात झिजतायत. आणि अस्मी लगेच डोळे मोठे करत इथे बबलूकडे पाहायला लागते. आणि मग बबलू म्हणत असतो, घासावेच लागतील. मग त्याच्यानंतर इथे सारंग म्हणू लागतो की सावली, मला माहिती आहे की तुझं काम म्हणजे तुझी साधना आहे, तुझ्या कामावरती तू कॉन्सन्ट्रेशन कर, तुला कोणीही डिस्टर्ब नाही करणार. याच्यावरती सावली सुद्धा मान हलवत आता पुढे हो बोलते. अस्मी आता पुढे स्वतःशीच विचार करू लागते की सावली अशी बाहेर कुठे चालली आहे, तिचं नेमकं काय सिक्रेट आहे ना शोधून काढायलाच हवं. मग आता मित्रांनो, नेमकं अस्मी आता त्या गोष्टीचा शोध घेणार की नाही ही गोष्ट आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.